सुनीता नवनाथ काळे यांची ओपन ब मधून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी मुलाखत। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटकडून श्रीमती सुनीता नवनाथ काळे यांची ओपन ब प्रवर्गातून उमेदवारीसाठी अधिकृत मुलाखत दिली। यावेळी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे भक्कम संघटन आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला। मोठ्या संख्येने कार्यकर्ते हातात पक्षाचे झेंडे घेऊन जोरदार घोषणा देत मुलाखत स्थळी उपस्थित होते। परिसरात संपूर्ण राष्ट्रवादीमय वातावरण निर्माण झाले होते। या कार्यक्रमास नूतन मोठे सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी अजितदादा गट यांची प्रमुख उपस्थिती लाभली। विशेष म्हणजे महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती ही या उमेदवारीची ताकद दर्शवणारी ठरली। उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते रुक्मिणी वगरे, बेबी मुळीक, सारिका वगरे, सरस्वती हजारे, अस्मिता सुतार, अमृता नारळे, राधिका काळे, पूजा नारळे, शोभा शिंदे, इंदुमती शरदवाडे, चौगले मॅडम, वैशाली चव्हाण, उज्ज्वला कांबळे, रुपाली चव्हाण, अशोक साळुंके, चंद्रकांत खट्टे, राहुल भोसले, ओंकार खट्टे, राज बामणे, अरबाज जमादार, मोहसिन पठाण, अजय बामणे आदी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यकर्त्यांचा वाढता उत्साह व मिळालेला प्रतिसाद पाहता प्रभाग 9 मध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाची उमेदवारी मजबूत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून आगामी महापालिका निवडणुकीत हा प्रभाग अत्यंत चुरशीचा ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। सुनीता काळे मधून इच्छुक आहे उमेदवारी राष्ट्रवादी अजितदादा गटातून इच्छुक आहे। आज काय केले? आज मुलाखत होते। आज वार्ड 9 मधून इच्छुक आहे। कामं केलेत मी आतापर्यंत आणि आता मी तिकीट मला मिळालं तर मी कामं करतच राहते। नक्की मिळणार। सुनीता नवनाथ काळे या प्रभाग क्रमांक 9 मध्ये इच्छुक उमेदवार आहेत। तरी त्यांनी आजपर्यंत संबंध मदत परत भागातील कामे विकास कामे याच्यासाठी पाठपुरावा केलेला आहे। तरी त्या आता इच्छुक उमेदवार आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्या लढणार आहेत। तरी त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत। तरी त्यांना पक्षातर्फे तिकीट मिळावी ही आमची इच्छा आहे आणि त्यांना पक्षातर्फे तिकीट दिलं आम्ही त्यांच्यासोबत। आज काय केले? आज आम्ही सर्वांनी मिळून त्यांना पाठिंबा देऊन पक्षाची मुलाखतीसाठी इथं आलेला आहोत। तरी पक्षाने त्यांचा विचार करून त्यांना तिकीट द्यावं, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत। तुम्हाला प्रतिसाद कसं मिळत आहे उमेदवारांचा? मी तुम्हाला जर तिथे वेळोवेळी त्यांना आम्ही कधी काही अडचणी साधं जातात, तसेच